नमस्कार प्रेक्षकांनो. तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेत आपण पाहिलं की दुर्गाने लीलाला घराबाहेर काढलं आहे. हे पाहून कालिंदीला खूप राग येतो. आजीला सुद्धा खूप वाईट वाटतं, कारण आजीने लीलाचा सून म्हणून स्वीकार केलेला असतो. कालिंदी आता दुर्गाला म्हणते की हे तुम्ही काय करताय? ही माझी मुलगी, माझी लीला या घरची सून आहे. तुम्ही तिला असं घराबाहेर काढू शकत नाही. पण दुर्गा मात्र कालिंदीलाच बोलते आणि तिचं काहीही ऐकून घेत नाही. त्यावर आता कालिंदी दुर्गाला चॅलेंज देते. एक दिवस नक्की असा येईल की तुम्ही माझ्या लीलाला या घरात सन्मानानं घेताल आणि तुम्ही स्वतः गयावया करत माझ्या दाराशी येताल. हा माझा शब्द आहे. असे बोलून कालिंदी, रेऊ, लीला आणि लीलाचे बाबा तिथून निघून जातात. हा प्रकार घडल्यानंतर आजी त्यांच्या रूममध्ये येऊन बसतात आणि दुःखी होऊन विचार करत बसतात. तेवढ्यात तिथे काडी लावायला किशोर येतो आणि आजीला म्हणतो की बघ ना आजी, हे काय होऊन बसलं. खरं तर यात कोणाचीच काही चूक नाही आहे आणि लीलाचे आई बाबा बिचारे किती दुःखी झाले आहेत. त्यांच्यासाठी खूप शॉकिंग होतं हे सगळं आणि त्यांना इतका अपमान सहन करावा लागला. मला तर त्यांच्यासाठी खूपच वाईट वाटत आहे. असे काही बाही बोलून तो आजीला भडकवत असतो. त्यावर आता आजी विचार करते की एजेने जसा त्याच्या तिन्ही सुनांचा विचार केला, त्यांच्या पाठीशी तो खंबीरपणे उभा राहिला आणि त्यांच्या मनाप्रमाणे तो वागला, तसंच मलाही माझ्या सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिले पाहिजे. मलाही तिला सपोर्ट केला पाहिजे, असा विचार आता आजी करते. आता आजी नेमकं काय करणार हे तर आपल्याला पुढे बघायला मिळणारच आहे. इकडे आता लीलाला घरी आल्यानंतर राहून राहून आठवत असतं की रेऊला कसं कोणीतरी किडनॅप केलं होतं आणि तिला धमकी दिली होती लग्न करण्याची. पण रेऊला मात्र काहीच कसं आठवत नाही आहे असा ती विचार करत असते. ती परत एकदा रेऊला विचारते की रेऊ, खरंच तुला काही आठवत नाही आहे का? मग हे नेमकं कसं घडलं असेल? तुला पण असं वाटते का की मी खोटं बोलतेय? त्यावर रेऊ म्हणते की हो ग ताई, मला माहिती आहे तू खोटं बोलणार नाहीस, ते पण एवढ्या मोठ्या गोष्टीत तर तू बिलकुलच खोटं बोलणार नाहीस. पण मलाही माहीत नाही की हे कसं काय घडलं असेल, कारण मला तर काहीच आठवत नाही आहे. त्यांच्या दोघीचं बोलणं चालू असतानाच तिथे कालिंदी येते आणि कालिंदी म्हणते की आता हे सगळं राहू द्या, झालं गेलं विसरून जा आणि जेवायला चला, मला तुमची मदत पाहिजे आहे. तेवढ्यात आता रेऊ कालिंदीला म्हणते की आई, तुला नाही वाटत का की आपण ही सगळी चौकशी केली पाहिजे आणि पोलिसांकडे जाऊन कंप्लेंट केली पाहिजे, कारण यामुळे ताईला जबरदस्तीने लग्न करावं लागलं आहे. त्यावर आता कालिंदी विचार करते की या विक्रांतने हे सगळं कसं केलं ते काही मला माहीत नाही, पण जर विक्रांत या सगळ्यामध्ये समोर आला तर तो मलासुद्धा अडकवेल आणि मलासुद्धा त्याच्यासोबत जेलमध्ये जावं लागेल. या विचाराने कसंबसं रेऊला आणि लीलाला ओरडून ती शांत बसवते आणि पोलीस कंप्लेंट करण्यापासून मागं हटवते. इकडे आता एजे त्याच्या तिन्ही सुनांना बोलण्यासाठी रूममध्ये बोलवतो आणि त्यांना म्हणतो की मी खरंच खूप हर्ट झालो आहे आज जे तुम्ही केलं त्यामुळे, कारण तुम्ही असा कसा डिसिजन घेतला की घर सोडून जावं म्हणून. मला माहीत आहे की वेळोवेळी मी जेव्हा तुम्हाला चुकीसाठी पनिशमेंट देत होतो त्यावेळी तुम्हाला ते आवडत नव्हतं, पण काय आहे ना, मोठ्या घरांमध्ये सगळ्यांचं ओपिनियन जर घेत बसलं तर काहीच होऊ शकत नाही आणि डिसिजन घेणं अवघड होतं. आणि त्याचमुळे जर एकच जण डिसिजन घेत असेल आणि घर चालवत असेल तर सगळं काही सोपं होऊन जातं आणि म्हणूनच आजपर्यंत मी हे करत आलो आहे. पण आज खरंच तुम्ही तिघींनी मला खूप हर्ट केलं आहे. यापुढे असं कधीही करायचं नाही आणि घर सोडून जाण्याचा विचार अजिबातच मनात येऊ द्यायचा नाही. एजेची त्यांच्याबद्दलची काळजी पाहून एजेच्या तिन्ही सुनांना खूप आनंद होतो आणि त्या म्हणतात की आम्ही अभिमानाने सांगू शकतो की तुम्ही आमचे सासरे आहात आणि यापुढे असं कधीही होणार नाही. आम्ही कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही परिस्थितीला छानपणे सामोरे जाऊ शकतो, कारण तुम्ही आमच्यासोबत आहात आणि कधीच आम्ही असा विचार परत करणार नाही, असं एजेला प्रॉमिस देऊन तिन्ही सुना तिथून निघून जातात. कारण त्यांच्या तर मनासारखंच झालेलं असतं. एजेनी त्यांना लीलाला घराबाहेर काढण्यास परवानगी दिलेली असते, त्यामुळे त्या तिघीही खूप खुश असतात. तर आता पुढे आजी लीलाच्या घरी जाणार आहे, म्हणजेच आजी घर सोडून लीलाच्या घरी राहायला जाणार आहेत, कारण त्यांना लीलाला सून म्हणून जहागीरदारांच्या घरात आणायचं असतं. इकडे आता एजेला माहीत नसतं की आई कुठे गेली आहे. सगळेजण घरात बघतात तर काही आई दिसत नसते. त्यावर आता एजे आईला फोन लावतो
पण त्या फोनही उचलत नसतात. त्यावेळी लीलाला ते समजतं आणि लीला म्हणते की आजी, तुम्ही घरी सांगितलं नाही का की तुम्ही इथे आला आहात? आणि ती आजीला फोन उचलायला लावते. त्यावर आजी फोनवर एजेला सांगते की जसं तू तुझ्या सुनेच्या पाठीशी उभा राहिलास आणि त्यांचं ऐकलंस, तसं मी देखील माझ्या सुनेला सपोर्ट करणार आहे. तिच्या पाठीशी मी उभी राहणार आहे आणि जोपर्यंत लीला त्या घरात येत नाही तोपर्यंत मी सुद्धा येणार नाही. तर तुम्हाला काय वाटतं, आता पुढे काय होईल? लीलाला सन्मानाने त्या घरात घेतलं जाईल का? हे सगळं पाहणं रंजक ठरणार आहे. असेच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.